बिचाराचं बघा मयात तिथं धाव काय प्रश्न विचारा सांग. आपले कार्यकर्ते धोत्रे हे त्यांचे वडील ते पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते आहेत आणि त्यानंतर त्यांचा मुलगाही आता सध्याला काय काम करतोय. एक प्रकार मला असं वाटतं पार्टी स्थापनेपासून ते भारतीय जनता पक्षाशी जोडलेले त्या भागातील पाथरूड चौक मध्ये राहतात आणि त्या भागामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जी काय आज कार्यकर्ते आहेत त्यांनी तिथं पार्टी उभं केलं. तिथल्या लोकांचं जनतेचं काम करणं पार्टीच्या वतीनं आणि तिथल्या लोकांची सेवा करणं हे करत होते. परवा दिवशी रात्री धोत्रे आले आणि त्यांनी रूमची चावी मागितली आमच्या पियाला. पियानी फोन केले की धोत्रेनं चावी दिली. मी म्हणलं द्या त्यांना. ते धोत्रे म्हणत होते की त्यांचं समाजाचं बैठक आहे मुंबईला, त्यामुळे आम्ही समाजाचे लोक चाललेले आहेत, आम्हाला रूम चावी द्या म्हणलं. दिलं गेलं आणि तिथं ते गेल्यावर रात्री त्यांच्या वडिलांना काहीतरी अटॅक आला. आज सकाळी मला कळालं. रात्री मला काय फोन केले नाहीत त्यांच्यापैकी कोणीच, पण सकाळी कळाले की त्यांना अटॅक आलं आणि त्या अटॅक नंतर ते वारले गेलं. त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलं आणि तिथं पोस्टमॉर्टम बेजा हॉस्पिटलला घेऊन जाऊन तिथं पोस्टमॉर्टम येते करून घ्यायला आणि सकाळी इकडं सोलापूरला घेऊन निघाले असं मला निरोप मिळाला. त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे की अँब्युलन्स जर वेळेवर मिळाली असती तर कदाचित जीव वाचण्यामध्ये मदत झाली असती. आमदार निवास असताना अँब्युलन्स वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही, पोलीस गाडीमध्ये त्यांना न्यावं लागलं. किती दुर्दैवी बाबा. तिथं आज सकाळी सांगण्यात आलं की त्यांच्या मुलाकडनंही सांगण्यात आलं की आम्ही तिथं जेव्हा आमच्या वडिलांचं छाती दुखायला आलं तेव्हा आम्ही खाली आणलं. अँब्युलन्स किंवा टॅक्सी सोडण्यामध्ये आम्हाला फार वेळ गेला. जर आता वेळेवर उपचार मिळाला असतं तर आमच्या वडिलांचं जीव वाचलं असतं. तिथे अँब्युलन्स लवकरात लवकर आलं नाही. 108 ला फोन केलं तरी आणि त्यानंतर पोलीस व्हॅन मधनं घालून त्यांना त्या हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं. आपण काही तक्रार करणार आहात त्या संदर्भात चौकशी केली पाहिजे 108 अँब्युलन्सची का आली नाही याची चौकशी मी जरूर मुंबईला गेला पुढच्या आठवड्यात मुंबईला गेल्यावर अध्यक्ष साहेबांना कारण विधानसभा परिसर असू द्या किंवा आमदार निवास असू द्या, हे सगळे विधानसभेचे अध्यक्ष किंवा सभापतीकडे यांची जबाबदारी असते पूर्ण त्याची आणि त्यांना मी जरूर पत्र देईन आणि त्याची चौकशी करायला लागेल. त्यांनी 2 दिवस बसला होता चावीसाठी.